आझाद मैदानावर 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू झालंय। या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल होत आहेत। या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची मोठी आबाळ झाल्याचं समोर आलं आणि राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय। मुंबईमध्ये जमलेल्या मराठा बांधवांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाकरी चटणीची शिदोरी पाठवली जाते। मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून मदत। काय करायचं, लेकरा 4 दिवस झालं उपाशी येतं। आज लेकराला पाण्याची बाटल नाही, लेकराला वडापावची दुकान उघडी नाही, मग लेकराला काय मरून द्यावं का उपाशी? मराठ्यांचे हाल पाहून माय भगिनी कळवळल्या। सरकारने आमच्या मराठ्यांचे हाल करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मराठे एवढे मावळे आहोत की आम्ही कोणाचे हाल होऊन देणार नाही। मराठी समाजाची आमचे तुम्ही जर हाल करायला गेले तर आम्ही तुमचे बेहाल करू। आरक्षणाशिवाय परतू नका, राज्यभरातून विनंती। रोज जरी पाठवण्याची गरज लागली का आम्ही रोज पाठवू, पण मुंबई सोडायची नाही हे आम्ही त्यांना सांगायला लागलो। आता इथून तिथील मराठे असेल की त्यांना टॉयलेटलाही बिस्तरी आणि आंघोळीसाठी बिस्तरी वापरतील, एवढे मराठे आहेत। आता संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीची एवढी ओघ चालू झाली आहे की मराठे तिथे जरी वर्षभर राहिले तरी मदत कमी पडणार नाही। मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। आंदोलकांवर उपासमारीची वेळ आल्याचं समजताच राज्यातील अनेक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झालाय। भाकरी चटणी, लोणचं, चपात्या, पाण्याच्या बाटल्या अशा स्वरूपात मदतीची शिदोरी मुंबईकडे रवाना होते। दौंडच्या आलेगाव ग्रामस्थांनी प्रत्येक घरातून चपाती भाकरी आणि पाण्याची बाटली जमा करून मुंबईला पाठवली आहे। शिर्डीतील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं चटणी भाकरीची शिदोरी पाठवण्यात येते। तर मावळ तालुक्यातील मराठा बांधव आझाद मैदानातील आंदोलकांसाठी एकवटले असून तब्बल 10 टेम्पो भरून अन्न पाणी आणि ब्लँकेट्स मुंबईकडे रवाना करण्यात आले। जालन्यातून 3 टन भाकरी आणि ठेचा पाठवण्यात आलाय। 2200 बिस्तरीचे बॉक्स, 28,000 पाणी बॉटल, तसेच भाकरी जवळजवळ 7,000 भाकरी, शेंगदाणा चटणी असेल 200 किलो, लोणच्याच्या बरण्या असतील, तसेच भेळ असेल, चिवडा असेल, स्वेटर आहेत, ब्लँकेट आहेत, जेणेकरून की जे आपले मराठे आहेत की किती दिवस राहिले। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपण 1 दिवस, 2 दिवस, 1 हप्ता या 1 महिना लागू द्या, जितके दिवस तुम्ही तिथे थांबाल, आम्ही जरी शरीराने या ठिकाणी असलो मनाने त्या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून सर्व गोष्टी पोहोचू। लोकांनी ही शिदोरी लांबनं पाठवलेली आहे। ह्याच्यामध्ये आहे ठेचा, चटणी, हे अशी गावावरनं पॅकिंग स्वरूपात आलेली आहे। रोज ह्या सामानाचा ओघ येतच आहे। लोक आपल्या गरजवंत मराठ्यांसाठी आपल्या परीने जेवढी मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न करत आहेत। जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही रोज भाकरी पाठवू असं म्हणत बीडच्या गेवराई तालुक्यातील भंडणगवाडी परिसरातून तब्बल 5 लाख भाकरी मुंबईत पाठवण्यात आल्या। आंघोळ्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, इतकं सरकारने ताणून धरलं यावं। आम्हालाच का म्हणून इतकं सरकारने आडवं केलं? सगळ्या समाजाला पुढं घेतलं ना, आम्हाला मराठा समाजाला इतकं हुपुट्यावर टाकायला लागले। आज माझं 60 वर्ष वय, मी माझ्या स्वतःच्या लेकराचं भविष्य नाही पाहत, माझ्या नातरुंडाचं भविष्य पाहते। मला नातरुंडाचं भविष्य पाहायचंय माझ्या। आम्ही रोज जरी पाठवण्याची गरज लागली का आम्ही रोज पाठवू, पण मुंबई सोडायची नाही हे आम्ही त्यांना सांगायला लागलो। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही स्वयंसेवी संस्था तसंच शिवसेना उभाटा पक्षाकडूनही मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय केली आहे। जशी जशी आवश्यकता लागेल तशी जशी आम्ही या ठिकाणी ताजं जेवण बनवून चहा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत। त्यामुळे आमची एवढीच आहे की मुंबईत येणारा प्रत्येक मराठी माणूस हा उपाशी राहिला नाही पाहिजे। ही ठाकरेंची मुंबई आणि या ठाकरेंच्या मुंबईमध्ये कोणी उपाशी राहणार नाही याची पूर्णपणे खबरदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक घेतील। राज्यभरातून आलेला या मदतीचा ओघ, ही चटणी भाकरीची शिदोरी मराठा आंदोलकांना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक ऊर्जा देणारी ठरते। राज्यभरातून मिळणारा हा पाठिंबा आरक्षणाची लढाई आणखी तीव्र करणारा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।